मित्रांनो, भागवत देव उठणी एकादशी या दिवशी हा नैवेद्य करा, हा मंत्र बोला आणि या गोष्टी चुकूनही घरात करू नका. मित्रांनो, देव उठणी एकादशी यावर्षी 2 नोव्हेंबरच्या दिवशी आहे. देव उठणी एकादशी म्हणजे या दिवशी विष्णू भगवान जे 4 महिन्यासाठी झोपलेले असतात ते उठतात, म्हणून देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं. जो काळ चातुर्मासाचा 4 महिन्यांचा असतो, ज्यामध्ये लग्न कार्य बंद असतात, शुभ कार्य बंद असतात, ते देव उठणी पासून सुरू होतात आणि संसाराचा कारभार हा विष्णू भगवानांचा हाती येतो अशी मान्यता असते. तर हा दिवस विष्णू भगवानांच्या सेवेसाठी, त्यांना पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणून या दिवशी भरपूर लोक उपवास करतात आणि ज्यांना जमेल, ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास नक्की करावा. कारण जोही व्यक्ती हा उपवास करेल त्याचे सर्व दुःख, त्याच्या घरातली सर्व दरिद्री गरिबी दूर होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी सुद्धा मान्यता आहे. आणि या दिवशी तुम्ही एक नैवेद्य विष्णू भगवानांना दाखवायचा आहे आणि तो आहे पिवळ्या रंगाची मिठाई. पिवळ्या रंगाचे पेढे असतील किंवा पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा पिवळ्या रंगाचे आपल्याकडे बेसनाचे लाडू असतात, ते सुद्धा तुम्ही दाखवले तरी चालेल. कोणतीही पिवळ्या रंगाची मिठाई तुम्हाला तुमच्या देवघरात दाखवायची आहे. त्यासोबत पिवळ्या रंगाचे फुलं सुद्धा विष्णू भगवानांना अत्यंत प्रिय आहेत. आणि या दिवशी तुम्हाला एका मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. हा मंत्र म्हणजे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी 21 वेळेस करा आणि जमलं, जास्तीत जास्त करू शकत असाल तर मग संपूर्ण 1 माळ करा. आता या दिवशी काही कामं आपल्याला अजिबात करायची नाहीये. आता ही कामं कोणती? तर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात भात करायचा नाहीये, भात खायचा नाहीये, भात शिजवायचा नाहीये. या दिवशी नख केस कापायची नाहीये, दाढी करायची नाहीये. या दिवशी वादविवाद घालू नका, कटकटी घरात करू नका, खोटं बोलू नका, नकारात्मक विचार करू नका, दिवसभर झोपू नका. विष्णू भगवान, विष्णुदेव तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील हे कामं तुम्ही नाही केली तर. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.